नमस्कार, मी सुवर्णा, आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पहा, आज आपण चाललेलो आहोत कुठे? सोलापूर येथील सिद्धेश्वर जे मंदिर आहे ते आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण दर्शन घेऊन आता पुढे चाललेलो आहोत सोलापूर मार्गे अक्कलकोट या ठिकाणी। त्या ठिकाणी आपण स्वामी समर्थ यांचे दर्शन घेणार आहोत। चला तर मग तुम्हीही माझ्यासोबत आणि तुम्हीही स्वामी समर्थांचे दर्शन अवश्य आणि अवश्य घ्या। त्या दर्शनाचा लाभ तुम्हीही घ्या। चला तर मग पहा। छान आहेत मूर्त्या ना, किती सुंदर मूर्ती माझ्यापैकी आहे स्वामी समर्थ आहे ना। पहा, मंदिराकडे आपण जात असताना अगदी प्रवेशद्वाराजवळच अतिशय सुंदर सुंदर आणि छान आकर्षक अशा स्वामी समर्थांच्या मूर्ती होत्या। तर त्या मूर्ती गारगोटीमध्येही होत्या, धातूमध्ये होत्या, पितळेच्या होत्या, तांब्याच्या होत्या, अगदी विविध रूपामध्ये या मूर्त्या पाहावयास मिळाल्या। दर्शन राहू पुरुष इकडे कोणीकडनं जायचंय? हा पहा, मंदिराच्या अगदी चारी बाजूला खूप सुंदर छान पद्धतीचं लाइटिंग केलेलं होतं आणि लाइटिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असे कलर दिसत होते। खूपच आकर्षक होतं आणि आत गेल्यानंतर पहा, मनाला अगदी प्रसन्नता लाभावी असं इथलं हे वातावरण होतं आणि साहजिकच एक भक्तिमय वातावरण नक्कीच ते निर्माण झालं आणि खूप छान असं ते मनाला एकंदरीत तो परिसर, तिथलं ते मंदिर, ते भक्त भावी खूपच छान, अगदी मनाला म्हणतो ना, अगदी मन अगदी प्रसन्न व्हावं अशा पद्धतीचं इथं हे एकंदरीत वातावरण होतं। पहा, खूप सुंदर असा हा परिसर आहे। हा वृक्ष पण पहा, तुम्हाला दिसत असेल या वृक्षाचं सुद्धा तेवढंच महात्म्य असं आहे। पहा किती सुंदर लाइटिंगमध्येही सुद्धा डिझाईन दिसत आहे। पहा, खूप छान आहे, खूप सुंदर आणि खूप आकर्षक अशा पद्धतीचं इथलं हे लाइटिंग केलेलं होतं आणि वातावरण सुद्धा तेवढंच भक्तिमय असं इथं वातावरण होतं। सगळे भक्त भाविक इथं जमलेले होते दर्शन घेऊन। अगदी निवांत काही भक्त भाविक असे बसलेले होते, काही दर्शन रांगेत उभा होते, काहींची दर्शन घेण्याची खूप अशी लगबग चालू होती। पहा, इथं काही नियमही लिहिले होते, ते नियम सुद्धा वाचणं तेवढंच गरजेचं आहे। पहा, ही दिसती आहे ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे। घ्या तुम्हीही दर्शन अगदी मनसोक्त घ्या। आम्हाला व्हिडिओ इथं काढता आला, परवानगी मिळाली त्यामुळे व्हिडिओ हा काढला गेलेला आहे। पहा, खूप छान।
पहा, मंदिराच्या या गाभाऱ्यात प्रचंड अशी गर्दी होती. काहींचा जप चालू होता, काहींचं वाचन चालू होतं, काहींचं नामस्मरण चालू होतं, तर काही अगदी फोटो काढण्यामध्ये ही दंग होते. पहा, एकंदरीत वातावरण खूपच इथलं छान असं होतं. स्वामी भक्त त्या ठिकाणी बोलून द्या. बाहेर घेऊया काय काहीतरी एक पुढे घ्यावं होती किती मला. ठीक आहे, दोन घेतले. चला. इकडे पहा, ही महाप्रसादाची भली मोठी रांग होती. जवळजवळ 2 तास रांगेत उभं राहावं लागलं आणि याच्या नंतरच महाप्रसाद याचा लाभ. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब